सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। आज खूप दिवसातून ब्लॉग बनवत आहे। आज चालले वांगीला स्वातंत्र्य दिनानिमित्त। तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर आपण जाऊ वांगीला, थोड्या वेळात पोहोचू। आपण रस्त्यातच या पोहोचू आणि स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करू। आम्ही वांगीला पोहोचलेलो आहोत। इकडं शाळेतला झालेला, आता आम्ही इकडे झाले तिथे ग्रामपंचायत ऑफिस इकडे बॅनर बिनर धरून तुम्हाला पडून दाखवतो। भारत माता की वंदे, भारत माता की जय जवान, जय जवान। भारत माता के, भारत माता के वंदे, 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 वंदे। जायचे दुकान एक साथ झंडे को सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। फोकसन जीव नका, जीव नका। तर काही इथं चॉकलेट वाटप होत आहे जीवन नाकाच्या हस्ते। मंच वाटप, मंच वाटप संघटना जीवन नाक एक एकच दोन ना, एक एकच दे ना एक। नाही नाही। भारत माता के, भारत माता के, भारत माता के वंदे, वंदे। झालेलो तिथं आता प्रोग्राम आहे। आता इथं भाषण देतील, आपण ऐकू। चला। 80वां स्वतंत्र दिन है और इस विशाल मौके पर हमारे यहाँ अतिथि आए हैं। सबका पहले मैं हृदय की तरफ से स्वागत करता हूँ। इस कार्यक्रम प्रमुख अतिथि के रूप में आज पधारे हुए हैं। सबसे पहले हम हमारे सरस्वती देवी का पूजन करेंगे और बाद में अगला कार्यक्रम। सलाम। दोन मुलं सुशांत आणि सुशांत आणि अभिजित सर आलेले आहेत आणि या कार्यक्रमाविषयी उपस्थित आपल्या ग्रामीण पंचायतचे ग्रामसेवक, आता त्यांना ग्राम विकास अधिकारी म्हणून ओळखलं जातं ते जगताप सर आहेत। सर्वांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया। तर सर्वप्रथम आपल्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमजित कुमार सर यांचं स्वागत आपल्या गावाचे ज्येष्ठ ग्रामस्थ प्रमोद घरत सर हे करतील। त्यांनी साहेबांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन
जे आपण उपस्थित आहेत तर त्यांचं स्वागत आपल्या अंगणवाडी शाळेच्या अंगणवाडी ताई यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि अशा मंगलवेळी आपल्या ह्या कार्यक्रमाला कौर मॅडम तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल सदैव येत राहो असं मी तुम्हाला परत विनंती करतो. यानंतर सुशांत सर यांचं स्वागत आपल्या गावचे ग्रामस्थ सुरेश घरत सर हे करतील. त्यांना सुरेश घर शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ द्यावे. क्रिकेटर आहे आणि विशेष म्हणजे त्यांची ओळख ते क्रिकेटर आहेत आणि सध्या त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. नॅशनल लेवलला त्यांची नुकतीच निवड व्हायची शक्यता आहे. तर त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा देत आहोत. खांदा हात लावून प्रत्येक वेळी सोबत राहणारे सुरेश घर सर यांचे स्वागत अध्यक्षांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. ह्या प्रसंगी गावकऱ्यामार्फत तुम्ही जर ह्या कार्यक्रमाबद्दल बोलणार असेल तर 2 शब्द बोला. आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व जमलेलो आहोत आणि आम्हाला खरं तर लहानपणाची आठवण येते की भाषण 8-10 दिवस पाठ केला तरी तर चुकणारच. अध्यक्ष मोदी पूज्य गुरुजन इथे जमलेल्या सर्व माझ्या बालमित्रांनो, मी काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे. एवढं बोललं का आम्हाला घाम फुटायचा पहिली दुसरीला असणाऱ्यांनी चुकणारच. अशी खूप मजा होती त्यावेळी. तांब्यामध्ये विस्तू टाकून शर्टाला इस्त्री मारायचे कपडे. यानंतर आपल्या ह्या प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमजीत कुमार सर आपल्याला ह्या 2 शब्द पर मार्गदर्शन करतील. सर आप हिंदी में बोल सकते हैं ऐसा कुछ नहीं? मैं हिंदी बोल सकता हूँ. सबसे पहले किया मेरे को भरत सर, प्रिंसिपल साहब और सारे स्टाफ ने, तो उसके लिए मैं आपका बहुत आभारी हूँ. तो बच्चों के लिए यही मेरा संदेश है कि खूब पढ़ो और आगे बढ़ो. ठीक है, आज़ादी का मतलब ये नहीं कि हम आज़ाद हैं हर काम करने के लिए, अच्छे काम करने के लिए हम आज़ाद हैं. तो सोसाइटी में होते हैं कुछ अच्छे भी लोग होते हैं, बुरे भी होते हैं. आपने अच्छे लोगों का साथ देना है और गलत आत्मा से दूर रहना है. क्योंकि आजकल देखा है कि ये नशा वगैरह ये सारा हमारे यंग जनरेशन को खा रहा है. तो इससे जितनी दूरी बनाए रखें आप दोनों के लिए भी, आप भी इस लेवल पर इन चीज़ों से दूरी बना के रखें हमेशा. तो अच्छे विचार रखो, अच्छा काम करो और आगे बढ़ो. थैंक यू वेरी मच. इथं पोरं बसलेले आहेत. 2,000 years later. आजचा ब्लॉग इतके चेंज करतो. तर मला ट्युशन होता म्हणून मला जास्त व्हिडिओ काढायला नाही भेटला. तर आजचा ब्लॉग इतके चेंज करतो. थँक्यू सो मच. बाय.